नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत खमंग खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी। तर ती कशी बनवायची ते आज मी तुम्हाला इथं दाखवणार आहे। इथं घेतलेली आहे मी कोथिंबीरीमध्ये मी थोडंसं आता मी डाळीचं पीठ टाकलेलं आहे, त्यामध्ये ओवा टाकणार आहे मी। आता पटकन त्याच्यामध्ये ओवा टाकून घ्यायचा आणि ओवा टाकायचं झालं की त्याच्यामध्ये जिरे पण टाकून घ्यायचे, म्हणजे टेस्ट कशी एकदम खमंग येते। त्या अगोदर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करून घ्या। असं इथं खमंग आणि चणचणीतपणा यावा त्यासाठी आपण इथं लाल तिखट वापरलेलं आहे। तुम्ही तुमच्या घरी हिरवं तिखट असेल तर तुम्ही तेही वापरू शकतात। इथं थोडीशी हळद टाकली आहे टेस्टिंगसाठी। तर चला तर मग आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे थोडंसं मीठ आणि इथं घेतलेली मी अद्रक लसणाची थोडीशी पेस्ट ते सुद्धा मी टाकलेली आहे, यामध्ये इन्क्लूड केलेली आहे। तर मित्रांनो, इथं मी थोडासा खायचा सोडा, थोडंसं मीठ घातलेलं आहे। आता याला सगळ्याला मी व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून सगळे मसालेही कोथिंबीरला आणि पिठाला लागले पाहिजेत। आता याचं मी थोड्या प्रमाणात पाणी घालून मी याला थोड्याशा वड्या करून घेणार। तर हे पहा, अशा वड्या करून घेतलेल्या आहेत। पाणी ठेवलेलं आहे उकळायला, त्यावर मी चाळणी ठेवलेली आहे आणि चाळणीमध्ये मी हे आपल्या कोथिंबीरीच्या मोठ्या मोठ्या वड्या ठेवत आहे। ते उकडण्यासाठी ठेवत आहेत। तुमच्याकडे चाळणी नसेल किंवा आपलं इडली पात्र जरी असेल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अशी बनवू शकतात। खाल्ल्या पाण्याच्या वाफेवर ते आपल्या सगळ्या उकडून निघतात। आता पाहूया आपण उकडलेल्या आहेत का, ती साधारण ते 10 मिनटं झालेली आहेत। तर हे पहा, आणखीन काही उकडलेले नाही तापले तेवढे, त्यामुळे 10 मिनटं ठेवू। हे पहा, आता आपले हे उकडलेले आहेत, याला एकदा आपण परतून घेऊया, म्हणजे खालच्या आणि वरच्या दोन्ही बाजूनी व्यवस्थित उकडले जातील। जेवढे चांगले उकडतील तेवढे चांगले खमंग आणि खुसखुशीत अशा कोथिंबीर वड्या होत्या। तर हे पहा, इथं 10 मिनटं झालेले आहेत, उकडलेले आहेत। मी आता याचे छोटे छोटे काप करून घेत आहे। ट्रायंगल शेपमध्ये कापा किंवा तुम्हाला ज्या शेपमध्ये कापायचे आहेत त्या शेपमध्ये कापून घ्यायचे। तर हे पहा, मी इथं सगळे कापून घेत आहे। तर आपल्याला ही कोथिंबीर वडी थंड झाल्यासुद्धा कट करता येते आणि गरम असेल तर गरमही आपल्याला कट करता येते। तर हे पहा, मी इकडं कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तापायला। तेलसुद्धा आता आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे। त्यामध्ये थोडंसं तेल गरम झालेलं आहे का नाही ते पाहण्यासाठी आपण थोडंसं कोथिंबीर वडी सोडून बघितलेली आहे। तर तेल गरम झालं होतं, त्यानंतर आपण एका पाठोमागोपाठ आपण यातल्या कोथिंबीर वडी टाकत आहोत। तर तळतानाच असा एकदम भारी सुगंध येत आहे। तरी सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम उत्तम आहे किंवा 4च्या नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही खाऊ शकता। तर हे पहा, सगळी कोथिंबीर वडी बनून तयार झालेली आहे। तर मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। 950 आपले सबस्क्राईब झालेले आहेत। तर भेटू आता आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा, महत्त्वाचं